विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्याकडून आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आपली परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास वाढवा। येत नसलेले प्रश्न मला पाठवा, मी तुम्हाला व्हिडिओच्या रूपामध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन। पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे। पहिला, एक खारुताई तृप्ती काकडेने विचारलेला असा प्रश्न नवोदयाला येत नाही, पण तिने पाठवलेला आहे तो स्कॉलरशिपचा असेल किंवा सैनिक स्कूलचा असेल। काय आहे प्रश्न पहा। एक खारुताई फुलपाखराचे फोटो काढत होती। एक खारुताई फुलपाखराचे फोटो काढत होती। कुणाचे? फुलपाखराचे। कोण? खारुताई। काय काढत होती? फोटो काढत होती। प्रत्येक फोटो काढल्यानंतर त्यातील निम्मे फुलपाखरे उडून जात। म्हणजे फोटो काढते वेळी काय व्हायचं, जेवढे फुलपाखरं तिथं बसले तर त्याच्यातले अर्धे फुलपाखरं उडून जात होती। खारुताईच्या 6व्या फोटोमध्ये 2 फुलपाखरांचा फोटो आला, तर पहिल्या फोटोमध्ये किती फुलपाखरांचा फोटो आलेला असेल? प्रश्न सोपा आहे। काय माहिती आहे का? खारुताई फुलपाखराच्या फोटो काढत होती। ती ज्यावेळेस फोटो काढायची त्यावेळेस तिथले अर्धे फुलपाखरं फोटो काढत असताना उडून जायचे आणि मग ते फोटोमध्ये यायचे ते अर्धेच फुलपाखरं यायचे। बरोबर आहे। म्हणजे कसं, समजा आता इथं 10 फुलपाखरं बसलेली आहेत। खारुताई फोटो काढली की इथं काय व्हायचे, 5च राहायचे आणि 5 काय करायचे, उडून जायचे। हे 5 म्हणजे पहिल्या फोटोमध्ये किती आले? 5। पुन्हा दुसरी वेळेस फोटो काढायला गेली त्यातले अर्धे उडून गेले। असा प्रकार आहे ते। तर असं करता करता तिने 6वी वेळेस फोटो काढला। 6व्या फोटोमध्ये 2 फुलपाखरांचा फोटो आला। 6वी वेळेस तिनं फोटो काढल्याच्या नंतर त्या फोटोमध्ये 2च फुलपाखरं आले। तर पहिल्या फोटोमध्ये किती फुलपाखरं होते पहा। आपण काय करू, ही 6वी वेळेस ज्या वेळेस तिने फोटो काढला त्यावेळेस किती फुलपाखरं आली? 2 आली। म्हणजे ह्याच्या अगोदर किती असतील? तिथं अर्धेच आले की हो। 2 आले म्हणजे अर्धे आले। ह्याच्या अगोदर तिथं 5वी वेळेस फोटो काढताना किती फुलपाखरं होती? 4 होती। बरोबर आहे। त्याच्या अगोदर 4थी वेळेस फोटो काढताना तिथे किती होती? 8 होती। बरोबर आहे। त्याच्या अगोदर 3री वेळेस फोटो काढताना तिथे किती होती? 16 होती। त्याच्या अगोदर 4थी वेळेस फोटो काढताना तिथे किती होती? 32 होती। दुसरी वेळेस फोटो काढताना किती होती? 32 होती। मग त्याच्या अगोदर पहिली फोटो काढता पहिल्या फोटोमध्ये म्हणजे पहिल्या फोटोमध्ये किती आले? 64 फुलपाखरं आले। पहा, हे पहिला फोटो 64, दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या अर्धे आले म्हणजे किती आले? 32 आले। तिसरा फोटो त्याच्यामध्ये किती आले? 16 आले। 64चे अर्धे 32, 32चे अर्धे 16। ज्यावेळेस तिने 4था फोटो काढला खारुताईने त्यावेळेस 8 फुलपाखरं आली। 5वा फोटो काढला त्या 5व्या फोटोमध्ये 4 फुलपाखरं आली। 6वा फोटो काढला त्या फोटोमध्ये किती आली? 2। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तिने फोटो काढला त्यावेळेस तिथं 64 फुलपाखरे होती। किती होती? 64 फुलपाखरे होती। आलं का लक्षात? अशा पद्धतीनं याचं उत्तर काय तर पहिली वेळेस जिथं फोटो काढला त्यावेळेस 64 फुलपाखरे त्या फोटोमध्ये आली। ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। हा प्रश्न वाढवणा रामनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढवणा रामनाथ या शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो आहे। हे प्रश्न आहे, 2-3 विद्यार्थ्यांनी विचारलाय सलग तो। काय आहे प्रश्न पहा। 90 सेमी लांबी, 20 सेमी रुंदी आणि 50 सेमी उंची असलेल्या
पत्र्याच्या डब्याचे एकूण पृष्ठफळ किती पहा. पत्र्याचा डबा हा या ठिकाणी काय दिलेला आपल्याला, त्याची लांबी दिली आहे 90 सेंटीमीटर, त्याची रुंदी दिली आहे 20 सेंटीमीटर आणि त्याची उंची दिली आहे 50 सेंटीमीटर. तर या पत्र्याच्या डब्याचे एकूण पृष्ठफळ काढायचे. काय काढायचे आपल्याला, एकूण पृष्ठफळ. प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला हा या सूत्र पाठ पाहिजे एकूण पृष्ठफळाचं. काय आहे सूत्र पहा. 2 या ठिकाणी खाली घेतो मी 2 कंसामध्ये चौकोनी कंस, त्याच्यामध्ये गोल कंस लांबी गुणिले रुंदी, थोडंसं मोठा आहे गोल कंस बंद, अधिक दुसऱ्या गोल कंसामध्ये लांबी गुणिले उंची, त्याच्यानंतर अधिक दुसऱ्या गोल कंसामध्ये रुंदी गुणिले, आता इथे हे लांबी 2 वेळेस आली का, आली. त्यानंतर हे रुंदी 2 वेळेस आली, आता उंची 2 वेळेस यायची, हे उंची घ्यायची. हे सगळेच कंस बंद. मग 2 कंसामध्ये लांबी किती आहे हो 90 गुणिले रुंदी किती आहे 20 अधिक लांबी किती आहे 90 गुणिले उंची किती आहे 50 अधिक रुंदी किती आहे 20 उंची किती आहे 50, हे सगळे कंस बंद. मग एक एक कंस सोडवा. आता आहे या दोघाचा गुणाकार करा. 9 दुने 18 2 शून्य अधिक 9 पाच्या 45 हे 2 शून्य अधिक 2 पंचे 10 आणि त्याच्या पुढे 2 शून्य म्हणजे ही 1000. 2 गुणिले बेरीज करा. हे 2 शून्य हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, हे 2 शून्य घेतले. हा 0 5 आणि हा 8 13 ला 3 हा चाला 1 1 आणि 1 2 2 आणि 4 6 6 आणि 1 7 2 गुणिले 7300 गुणाकार करा. 2 6 2 7 14 14600 चौरस सेंटीमीटर त्याचं एकूण पृष्ठफळ येते. 14600 चौरस सेंटीमीटर एकूण पृष्ठफळ येते. पृष्ठफळाचं एकक आहे चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, श्रीहरीने आपल्या शेताच्या 25% भागात गहू, 15% भागात ज्वारी आणि 20% भागात कापूस, 30% भागात द्राक्षे लावले व उरलेल्या 5 एकरमध्ये सोयाबीन लावले तर त्याला किती एकर शेत होते. पहा. ओम चिमनकर काय केलेलं आहे. श्रीहरीनं त्याच्या शेतामध्ये 25% भागात गहू, 15% भागात ज्वारी, 20% भागात कापूस, 30% भागात द्राक्षे लावले व उरलेल्या 5 एकरमध्ये सोयाबीन लावले. उरलेल्या 5 एकरमध्ये काय केलंय सोयाबीन लावलेलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं एवढं सगळं करून त्याच्याकडे आणखी 5 एकर जमीन शिल्लक आहे. तर आपण काय करायचं, पूर्ण शेत म्हणजे त्याचं किती आहे. कुठली बी गोष्ट पूर्ण म्हणजे 100%. ते किती का असे ना, कुठलीही पूर्ण गोष्ट म्हणजे 100%. मग आता काय करायचं, त्याचं पूर्ण शेत 100% आहे वजा त्याने काय केलाय 25% भागात गहू, हे 25% गहू अधिक 15% भागात ज्वारी, हे अधिक 15%. काय काय पेरले ते एकूण पेरणी किती केले बघू. आणि 20% भागात कापूस, हे 20% भागात कापूस अधिक 30% भागात द्राक्षे, हे 30% भागात द्राक्षे. हे टक्केवारी दिले.
म्हणजे हे पूर्ण जमीन म्हणजे 100%, आणि एवढं त्यानं काय केले, लावणी केले. मग काय होईल, हे 100% वजा हे 30 आणि 20 किती झाले, 50. 50 आणि हे 25 आणि 15 किती झाले, 40. म्हणजे हे काय झाले, 90% झाले. 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 9. म्हणजे राहिले 100%मधून 90% गेले, 10% त्याची काय झालेली आहे, शिल्लक राहिली आहे. आणि ती 10% म्हणजे 5 एकर आहे. हे 10% शिल्लक 10% म्हणजेच काय आहे, ती टक्केवारीमध्ये 10%. 10% म्हणजेच 5 एकर आहे. तर एकूण जमीन किती, 100%. 100% म्हणजे किती एकर. सोपा प्रश्न आहे. 100 गुणिले 5 भागिले 10. हे 0 कटला, हे 0 कटला, 10 5 50 एकर जमीन आहे त्याला, श्रीहरीला. आलं का लक्षात, का थोडी झाली का लय झाली. आजच्या काळाला 2-4 एकर जमीन आहे सगळ्याला, 50 एकर जमीन आहे त्याला. बघा ओम, हे श्रीहरी तुमच्या गावातला आहे का रे. चला, भरपूर जमीन आहे दादा त्याला. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. शेकडेवारीवरचा आहे, यावर्षी शेकडेवारी नाही, येणार नाही, पण माहिती असावं. तुम्ही आता अभ्यास करतात, तुम्हाला प्रश्न आडला नडला म्हणून तुम्ही मला विचारलात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न सुद्धा ओमचाच आहे. का आहे, वर्गमुळामध्ये 10.24 अधिक वर्गमुळामध्ये 5.29 छेदामध्ये वर्गमुळात 19.36 वजा वर्गमुळामध्ये 10.89. आता या ठिकाणी आपण हा प्रश्न सुद्धा ओम चिमनकरचाच आहे, वाढवणा रामना. नांदगाव, खंडेश्वर तालुका, अमरावती जिल्हा. तर पहा, आता आपण जर हे जर पाहिलं तर वर्गमुळामध्ये दशांश नाही असं समजा 1024 अधिक वर्गमुळामध्ये 529 दशांश नाही असं समजून 1936 वजा वर्गमुळामध्ये 1089. दशांश नाही असं समजून. मग आता एक लक्षात येईल का, हे 1024 जे आहे ते कशाचा वर्ग आहे दादा, 32चा वर्ग आहे का. बेदुनी 4, बेत्रिक 6, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 12ला 2 हातच्याला 1, 9 ने 1 10. कशाचा वर्ग आहे हा, 32चा वर्ग आहे. मग आपण जर इथं 3.2 गुणिले 3.2 केलं तर हे 10.24 येते. म्हणजे हे कशाचा वर्ग आहे, 3.2चा वर्ग आहे. मग ह्याला वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर इथं काय येईल, 3.2 येईल. आलं का लक्षात. आता 529 हा कशाचा वर्ग आहे, 23चा वर्ग आहे. 2.3 गुणिले 2.3, 23 त्रिक 69ला 9 हातच्याले 6, 23 दुनी 46 आणि 6 52. हे 529. इथं 1 आणि इथं 1, 2 अंक सोडून द्या, हे 5.29 येते. म्हणजे हा वर्ग कशाचा आहे, 2.3चा वर्ग आहे. वर्ग करत असताना आपण जर त्या एखाद्या संख्येचा वर्ग करायचा आहे आणि त्या संख्येमध्ये जेवढे अंक दशांशाच्या पुढे आहेत वर्गामध्ये त्याच्या दुप्पट होतात. इथं 1 आहे म्हणून वर्ग केला 2 झाले, इथं 1 आहे वर्ग केला 2 झाले. आलं का लक्षात. त्याच्यानंतर ही 1936. आता काय करायचं माहिती आहे का, हे 1936 कशाचा वर्ग आहे. आपण जर 40चा वर्ग जर पाहिला तर 1600 येते. त्याच्यानंतर 50चा वर्ग पाहिला तर 2500 येते. बरोबर आहे. हे 40चा वर्ग 1600 आणि 50चा वर्ग 2500. आता या दोन्हीच्या मधली संख्या ही ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा लहान. मग आता त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यास वर्ग होतो. मग एकक स्थानी 6 कधी येतो, एकतर 44चा वर्ग असायला पाहिजे किंवा 46चा वर्ग असायला पाहिजे. मग आपण 44चा वर्ग जर केला ते 4.4 आणि 4 4 चौक 16 6 4 4 16 आणि 17 अधिक हे 6 7 1 6 13ला 3 हातच्याला 1
7 आणि 1 8 आणि 8 1 9 हे 19.36 म्हणजे हे कशाचा वर्ग आहे 4.4चा आहे. हे आपण कशावरून इथं एकक स्थानी 6 आहे. 4 ला गुणलं तर 6 येते किंवा 6 ला गुणलं तर एकक स्थानी 6 येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 1089 म्हणजे ह्याचा दशांश हे 19.36 हे 1089 हे 33चा वर्ग आहे. 3.3 गुणिले 3.3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 हे 9 9 9 9 9 18ला 8 हाच्याला 1 9 1 10 हे 2 अंक सोडून दशांश हे 10.89 10.89 हे कशाचा वर्ग आहे 3.3. आता आपल्याला हे वर्गमूळ निघून घेऊन गेल्याच्या नंतर हे मिळालेलं आहे. आता सोडवा ह्याची बेरीज करा. दशांशाच्या पुढे इथे 1 आहे इथे 1 आहे 3 आणि 2 किती झाले हे 5 दशांश 3 आणि 2 5 5.05 वजा 4 मधून 3 गेले 1 दशांशाच्या जागी दशांश चिन्ह 4 मधून 3 गेले 1 हे दशांश दोघाचे बी निघून गेले. काय राहिलं 55/11 इथे दशांशाच्या पुढे 1 होता अंक इथे 1 आहे 55/11 11 भाग घाला 11 1 11 11 5 55 ओम. त्याचं उत्तर 5 आलं दादा. उत्तर किती आलं 5. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. आलं का लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा 2024च्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे असं मला वाटते आलाच होता बहुतेक. काय म्हणते बघा प्रश्न सोपा आहे. संदीप रोकडेचा प्रश्न आहे हा. कोण विचारले प्रश्न हा संदीप रोकडेनं. काय विचारलाय जर ए भागिले बी अपूर्णांकामध्ये जिथे ए बरोबर बी वजा 3 जिथं ए असेल तिथं बी वजा 3 आणि ए अधिक बी छेद बी वजा ए छेद बी बरोबर 10/7 आहेत तर ए बी आहे. प्रश्न सोपा आहे. काय म्हणतंय जिथं ए लिहिले तिथं बी वजा 3 लिहायचं आहे आपल्याला आणि सोडवायचं आहे. मग समीकरण काय हो काही हे आहे ए अधिक बी छेदामध्ये बी वजा ए छेद बी बरोबर 10/7 बरोबर 10/7. पहा ए ची किंमत काय दिली इथं बी वजा 3 इथं ए ची किंमत ठेवा बी वजा 3 अधिक बी छेदामध्ये बी जशाच तसं वजा ए ची किंमत बी वजा 3 छेदामध्ये बी बरोबर 10/7. आता हे दोन अपूर्णांक मिळाले दोघाचाही छेद काय बी आहे. समान असलेला छेद घेऊ दादा इथं बी समान आहे. अंशांशाची वजाबाकी करा. अंशांशाची काय करा छेद समान आहे वजाबाकी चिन्ह आहे दोघांमध्ये म्हणून अंशांशाची वजाबाकी. हे बी हे वजा 3 अधिक बी हे वजानं गुणा हे वजा बी वजानं ह्या 3 वजा 3 ला गुणलं की अधिक 3 होते बरोबर 10/7. काल हो बी वजा 3 अधिक बी वजा बी अधिक 3 छेदामध्ये बी बरोबर 10/7. आता पहा हे अधिक बी आहे हे वजा बी आहे. बी मधून बी गेलं 0 राहिलं. हे अधिक 3 आहे हे वजा 3 आहे. अधिक 3 आहे वजा 3 आहे. मग काय राहिलं इथं हा इथं आपला थोडासा प्रश्न लिहून घेण्यामध्ये चुकलेला आहे. प्रश्न काय आहे माहिती आहे का ए अधिक 10 ए अधिक 10. प्रश्न काय पहा मी इथं परत हे करतो. प्रश्न काय आहे ए ची किंमत दिली आहे ए बरोबर बी वजा 3 आणि हे ए अधिक 10 छेदामध्ये बी वजा ए बी बरोबर 10/7. मग काय करायचं माहिती आहे का आपण इथं ए ची किंमत बी वजा 3 ठेवायची. हे बी वजा 3 अधिक 10 छेदामध्ये बी वजा ए ची किंमत काय बी वजा 3 छेदामध्ये बी बरोबर 10/7 बरोबर 10/7. आता हे वजा 3 आहे अधिक 10 आहे. मग 10 मधून 3 गेले 7 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे बी अधिक 7 छेदामध्ये बी वजा ह्या 10 मधून 3 गेले 7 राहिले वजा ह्या वजानं बी ला गुणलं बी आलं ह्यानं ह्याला गुणलं वजाला वजा वजा अधिक 3 बरोबर आहे. आणि ह्या दोघाचा छेद समान असल्यामुळे हे छेद समान झाला बी हे 10/7.
आलं का लक्षात? मग आता इथं अधिक बी आहे, इथं वजा बी आहे. अधिक बी आहे आणि इथं वजा बी आहे. मग काय होईल? हे अधिक बी वजा बी हे काय होईल? कटेल. मग 7 आणि 3 10. 10/b बरोबर 10/7. आता इथं 10 आलं, इथं 10 आलंय, म्हणजे बी ची किंमत काय आली? बी ची किंमत आली 7. बी ची किंमत काय आली? 7. आता आपण काय करू? आपल्याला बी ची किंमत मिळाली, मग ए ची किंमत काढू. ए ची किंमत काढायची झाली तर ए बरोबर बी वजा 3 आहे. मग ए बरोबर बी ची किंमत 7 वजा 3. ए बरोबर 7 म्हणून 3 गेले 4, म्हणजे ए ची किंमत आली 4. म्हणजे ए छेद बी ची किंमत काय आली? ए ची किंमत 4, बी ची किंमत 7, म्हणजे 4/7 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 4/7. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. ए अधिक 10 आहे इथं. हे गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला, या ठिकाणी आपण हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, हा थोरातचा प्रश्न आहे. कुणाचा आहे? थोरात. सकाळी आपल्याला विचारत होता सकाळच्या तासिकेमध्ये. थोरातचा प्रश्न आहे हा. का आहे पहा. 240 गुणिले 15/100 बरोबर म गुणिले 25/100. तर म ची किंमत काढायची आपल्याला. तर काय करायचं? सोडवा अगोदर. हा शून्य कटला. पहा इथं लिहून घेतो. हे 240 गुणिले 15/100 बरोबर म गुणिले 25/100. तर काय होईल? हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, बे 1 बे, बे 1 बे, बे दुनी 4. का आलं इथं? 12 गुणिले 3 बरोबर 25 1 25, 25 चौक 100. म गुणिले 1/4, म गुणिले 1/4. आपण काय करायचे? आपल्याला म ची किंमत काढायची, म्हणून मला तसंच ठेवू. आपण मला काय करू? तसंच ठेवू. बरोबर आहे. मग मला जर आपण तसंच ठेवलं तर हे 4 काय होईल? हो, इकडे येऊन गुणिले होईल. हे 12 गुणिले 3 हे ऑलरेडी इथलं हे 4 भागिले इकडे येऊन गुणिले झालं. काय झालं मग? 12 गुणिले 3 चौक 12 बरोबर म ची किंमत काय आली? 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग. 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग 144. म ची किंमत काय येईल? 144. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. काही अवघड नाही, सोपा आहे एकदम. आलं लक्षात? चला, थोरातचाच हा प्रश्न आहे. पुढचा काय आहे पहा. प्रश्न कुणाला अडचण म्हणजे अडतात? जे अभ्यास करतात त्यांनाच. बरोबर आहे. जे अभ्यास करतात त्या जास्तीत जास्त जे अभ्यास करतात त्यांनाच प्रश्न अडचणीचे वाटतात. म्हणजे सोडवता काही प्रश्न वाटतात, सगळेच नाही, पण अभ्यास केल्याच्या नंतरच. अभ्यासच नाही मग अवघड जाणारच नाही की हो. प्रश्न काय? 100 रुपयाच्या 20 नोटा, त्याच्या तिप्पट नोटा 20 रुपयाच्या. 100 रुपयाच्या 20 नोटा, तर याच्या तिप्पट नोटा 20 रुपयाच्या येतात. 10 रुपयाच्या 200 नोटा आहेत. या सगळ्या रकमेमध्ये 20 शर्ट विकलेत, तर प्रत्येक शर्टची विक्रीची किंमत किती म्हणते? पहा काय म्हणतं. हे 20 नोटा कुणाच्या येतात? 100 रुपयाच्या येतात. मग ह्याची एकूण किंमत काय झाली? 2000 रुपये. पुढं काय म्हणतंय? 100 रुपयाच्या जेवढ्या नोटा येतात त्याच्या तिप्पट नोटा कुणाच्या येतात? 10 रुपयाच्या. हे 20 रुपयाच्या. म्हणजे हे 100 रुपयाच्या 20 गुणिले हे तिप्पट म्हणजे 3 गुणिले किती रुपयाच्या नोटा येतात? 20 रुपयाच्या. गुणाकार करा. 2 त्रिक 6, 6 दुनी 12 आणि हे 2 शून्य 1200 रुपये झाले. हे 20 रुपयाच्या 60 नोटा येतात म्हणजे 1200 रुपये झाले. बरोबर आहे. त्यानंतर 10 रुपयाच्या 200 नोटा. हे 10 रुपयाच्या किती नोटा येतात? 200 नोटा येतात. म्हणजे हे काय झाले? 2000 रुपये झाले. 10 रुपयाच्या 200 नोटा म्हणजे 100 नोटाचं एक बंडल असते. एका बंडलमध्ये 1000 झाले. 10 रुपयाच्या 2 बंडल, 200 म्हणजे 2 बंडल म्हणजे 2000 रुपये. मग एवढ्या सगळ्या किमतीमध्ये मग हे टोटल किती झाले यांचं? करा बेरीज. 0 0 2 2 2 4 ने 5 5200 रुपयामध्ये 20 शर्ट विकलेत. 20 शर्ट ची विक्री किंमत
बरोबर 5200. तर एका शर्टची विक्री किंमत किती पहा. तिरकस गुणाकार करा. 5200 भागिले 20. हे शून्य कटला, हे शून्य कटला. बे एक बे, बे दुनी 4, एक उरला, बेसकम 12, शून्य. एका शर्टची किंमत 200. विक्री किंमत किती येते? 260 रुपये. एका शर्टची विक्री किंमत किती येते? 260 रुपये येते. आलं का लक्षात? अवघड वाटलं का? काहीच अवघड नाही दादा, लय सोपं आहे. चला, थोरातचा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा, हा पण प्रश्न थोरातचाच होता. 4 प्रश्न पाठवले. काय झालेलं आहे माहिती आहे का? या ठिकाणी 40 डझन मोसंबी. किती मोसंबी? 40 डझन मोसंबी प्रत्येकी 175 रुपये डझनाने खरेदी केले. डझन दराने खरेदी केले. म्हणजे 175 रुपयाला एक डझन. 175 रुपयाला एक डझन मोसंबी या दराने खरेदी केले. बरोबर आहे. त्यातील खराब झालेली 30 मोसंबी टाकून द्यावे लागले. 30 मोसंबी टाकून दिले. उरलेले सर्व मोसंबी प्रत्येकी 16 रुपये दराने विकले. तर नफा झाला की तोटा झाला? तर पहा, अगोदर काय करू आपण? 175 रुपयाला एक डझन म्हणजे 12. तर एक मोसंबीची किंमत काढू अगोदर. 175 भागिले 12 करा. 175 रुपयामध्ये 12, मग एक कितीला? 12 ने भाग घाला. 12 1 12, 12 1 12, 17 मधून 12 गेले, 5 उरले, 55 झाले. 12 चोक 48, 7 उरले, दशांश द्या, 70 झाले. 12 पंचे 60. किंवा काय करू? एक काढण्याच्या ऐवजी आपण एक काढण्याच्या ऐवजी आपण काय करू माहिती आहे का? हे दशांशात येण्यापेक्षा एकूण रुपये, एकूण खरेदी किंमत काढू आपण. पहा, 175 रुपयाला एक डझन. 40 डझन खरेदी केलेत. हे शून्य. 4 पंचे 20 ला शून्य, हातचे 2, 4 7 28 आणि 2 30, हातचे 3, 4 1 4 आणि 3 7. 7000 रुपये एकूण खरेदी आहे. बरोबर आहे. मग काय झाले? त्याच्यातले 30 मोसंबी टाकून दिले. तर एकूण संत्री किती होते? तर 40 डझन आहेत. एका डझन मध्ये 12 म्हणजे काय झाले? हे 480 संत्री होते. एकूण 7000 रुपयामध्ये आणले होते. 30 खराब झाले. राहिले किती? 450 शिल्लक राहिले. आणि हे शिल्लक राहिलेले 450 शिल्लक राहिलेले 450 जे संत्री आहेत ते 16 रुपयाला एक प्रमाणे विकले. म्हणजे 450 गुणिले 16, 16 शून्य 16 शून्य 16ला 16 गुणिले 0 0, 16 पंचे 80 ला शून्य, हातचे 8, 16 चोक 64, 64 आणि 8 72. म्हणजे 7200 रुपये ही विक्री किंमत आहे. 7000 रुपये ही खरेदी किंमत आहे. मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. मग काय झाला? नफा झाला. 7200 वजा ही विक्री किंमत, 7200 वजा 7000 रुपये खरेदी किंमत, 200 रुपये नफा झाला. किती झाला नफा? 200 रुपये नफा झाला. आलं का लक्षात? अगोदर एकूण खरेदी किंमत काढली. त्याच्यानंतर 30 खराब झाले. राहिले 450 संत्री. ते 450 राहिलेले 16 रुपयाला एक विकला. तर त्याचे 7200 रुपये मिळाले. म्हणजे या ठिकाणी एकूण नफा किती झाला? 200 रुपये नफा झाला. आलं का लक्षात?
पुढचा आणि शेवटचा प्रश्न. या ठिकाणी काय केलेलं आहे, हे चौकोन दिले 2, त्याच्या पुढं हे 2 आहे, परत इथं 2 चौकोन आहेत, त्याच्या पुढं 2 आहे आणि हे 12,544. या दोघाचा गुणाकार 12,500 आणि या चौकोनाच्या ठिकाणी समानांक आहेत. तर काय माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी इथं जर 1 घेतला, इथं 1 घेतला, इथं 1 घेतला, तर इथं 1 घेतला, समानांक म्हणल्यावर मी 1 घेतला तर सगळीकडे 1, 2 घेतला तर 2 2, म्हणजे काय बोलले आहे, इथं चौकोनाच्या ठिकाणी समान घेतला तर हे पुढचाही अंक समानच आहे. म्हणजे ही काय आहे, ही आहे एक वर्ग संख्या. हे 12,544 काय वर्ग संख्या, ही तीच त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यासारखं होऊ लागले. मग आपण जर इथं 2, आता हे एकक स्थानी 4 कधी येते हो, 2 न 2 ला गुणल्यावर 4 येते, किंवा 3 न 3 ला गुणल्यावर 9, 4 न 6 येते, 5 न गुणल्यावर 5, 6 न गुणल्यावर 6, 7 न गुणल्यावर 9, 8 न गुणल्यावर 4 येते, 9 न गुणल्यावर 1 येते. मग फक्त 2 न 2 ला गुणलं तरच 4 येते. तर मग हे 112चा वर्ग असेल. हे बेदुनी 4, बे1 बे, बे1 बे, अधिक एका दुनी 2, एका एकी 1, एका एकी 1, अधिक एका दुनी 2, एका एकी 1, एका एकी 1, हे 4 4 5 2 1, 12,544. म्हणजे ह्या चौकोनाच्या जागी काय असेल, 1 येईल. चौकोनाच्या जागी 1 येईल. आलं का लक्षात? चौकोनाच्या जागी काय येईल, 1 येईल. चौकोन बरोबर 1 हे उत्तर असेल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात? चला, थोराचाच प्रश्न होता हा. चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.